नमस्कार मंडळी, अंकिता कुणाल यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी सर्वांना. तर आम्ही आज निघालो होतो रिंगण सोहळा पाहण्यासाठी. जो माऊलींचा पहिला रिंगण सोहळा तरडगावमध्ये भरतो, तो रिंगण सोहळा पाहण्यासाठी आम्ही निघालेलो. आम्ही पण पहिल्यांदाच चाललेलो हा अनुभव अनुभवण्यासाठी. आणि रिंगण सोहळ्यासाठी आम्ही निघालेलो गाडीने. तर थोडं आम्ही लोणंदमध्ये आलो आणि लोणंदमध्ये आम्हाला वारी दिसली आहे बघा. तर आम्ही वारी पुढे थोडंसं चाललो आणि नंतर तिथून आम्हाला लागली थोडीशी भूक. तर म्हणून आम्ही गेलो लोणंदमध्येच असणाऱ्या मिसळपाव खाण्यासाठी एका दुकानामध्ये. तर सुंदर अशी मिसळपाव होती, टेस्ट छान होती. खाऊन झाल्यानंतर आम्ही चाललो तरडगावला. आम्हाला प्रचंड लेट झालेलं, 3:30 वाजलेले. 4ला रिंगण सोहळा चालू होणार होता. आणि काही जणांना विचारलं तर ते बोलले रिंगण सोहळा झाला देखील असेल, तुम्हाला मिळणार नाही. पण माऊलींसाठी आम्ही एवढ्या इच्छेने आलेलो की आम्हाला रिंगण सोहळा अनुभवायला मिळाला. प्रचंड गर्दी होती, प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी भाविकांची. लाखोमध्ये वारकरी आलेले या वारीसाठी. आणि एवढ्या वारीमध्ये आम्हाला माहिती पण नव्हतं की कुठे माऊलींचा रथ आहे आणि कुठे रिंगण सोहळा भरणार आहे. आम्ही आपसुकच बाईक लावली ज्या ठिकाणी, त्याच ठिकाणी अगदी समोरच होता माऊलींचा रिंगण सोहळा हा कार्यक्रम. आणि एवढी गर्दी, आम्हाला उभं राहायला देखील जागा नव्हती. पण खूप आनंद होत होता मनातून. काहीतरी वेगळे पण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. माऊलींचा पहिला रिंगण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाखोच्या संख्येने वारकरी या वारीमध्ये येतात माऊलींच्या दर्शनासाठी. आणि ते बघा, एवढी गर्दी आहे. ही सर्व गर्दी आहे रिंगण सोहळा पाहण्यासाठी. माऊलींचा पहिला रिंगण सोहळा जो तरडगाव येथे होता. आणि ते रिंगण सोहळ्यासाठी सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन केलेत माऊलींचा व्हिडिओ घेण्यासाठी. आणि इथे गेली आहे माऊलींचा पहिला रिंगण सोहळा झालेला आहे. बघू शकता अश्व गेलेले आहेत माऊलींचे. सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे अश्वांचं. आम्ही देखील एक क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेत, कारण आमची हाईट छोटी असल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हतं. आणि समोर आहे माऊलींचा रथ, जो सुंदर फुलांनी सजवलेला होता. खूप भारी वाटत होतं हे सर्व पाहायला. आणि हे क्षण अनुभवायला देखील नशीब लागतं. मी खूप नशीबवान समजतो स्वतःला की आम्हाला हे क्षण अनुभवायला मिळालेत. आणि माऊलींच्या हे रिंगण सोहळा देखील आम्हाला पाहायला मिळाला. रिंगण सोहळा पाहायला आणि त्याच्यानंतर आम्ही, प्रचंड अशी गर्दी होती, गर्दीतूनच रस्ता काढत आम्ही गेलो पुढे. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि त्याच्यानंतर इथे बघा फुगडी घालणं चालू होतं, अभंग चालू होते, वेगवेगळे खेळ खेळणं चालू होतं वारकऱ्यांचं. खूप आनंदी होते. मधल्या याच गमती जमती अनुभवायला खूप छान वाटतं. आणि बघा, कुठलाही चेहऱ्यावर थकवा न आणता सर्व वारकरी एकदम आनंदाने या वारीचा आनंद घेत आहेत. खूप भारी वाटत होतं सर्वांना पाहून. आणि खूप उत्साह तेवढा येत होता अंगामध्ये की किती मस्त वाटतंय वारीमध्ये. पहिल्यांदा अनुभवलेली वारी. असं वाटत होतं कायमस्वरूपी यावं वारीमध्ये. जेव्हा केव्हा वारी असेल तेव्हा या वारीमध्ये यावं आणि अक्षय क्षण अनुभवावे. सर्व वारकरी प्रत्येक वारीच्या दिंडी क्रमांकानुसार प्रत्येक वारीमध्ये काही ना काही नाविन्यपणा चालू होता कार्यक्रम. इथे हे आजोबा देखील त्यांचं नाविन्यपणा दाखवत होते सर्वांना. आणि सर्व वारकरी मंडळी बसून एकदम मस्तपैकी ऐकत देखील होते. कुठे अभंग गात होते. धन्यवाद.